काय ते वाचसाठी वाऱ्याला सरांना विनंती करते की कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी. मंडळाचे येथील महत्त्वाच्या कार्यक्रमात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. सैनिक शेतकरी फाउंडेशन या नावातूनच आपल्याला कळते की सैनिक व शेतकरी जसे आपले संपूर्ण आयुष्य देश रक्षणासाठी व अन्न सुरक्षेसाठी घालवतात व समाजाची सेवा करतात. हे फाउंडेशन आपल्याला विविध उपक्रमातून समाजाची सेवा करण्याची संधी देणार आहे. हा कार्यक्रम विविध उपक्रमांची माहिती देणारा, मार्गदर्शन करणारा व प्रेरणा देणारा आहे. प्रार्थना. यानंतर आपण मान्यवर पाहुण्यांचे सत्कार करणार आहोत. भविष्यात वटवृक्षाचे आपण होणार SSWF चे संस्थापक यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री चंद्रकांत पाटील सरांना.
यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते स्वाती जामदार यांना. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर अतिथी आणि माझ्या माताभगिनींनो आणि सर्व इथे उपस्थित राहिला याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पोस्ट आहे येथील प्रमोद जाधव या भारतीय सैनिक दल जवानांचा साताऱ्यातील भिक्षेक परिगृह येथे अपघाती मृत्यू झाला. यांच्या पश्चात बायको वडील असा परिवार असून त्यांच्या मृत्यूनंतर काही तासातच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. खरं तर तो बायकोची डिलिव्हरी होणार म्हणून 8 दिवसापूर्वी सुट्टीवर आले होते. लेकीचं तोंड बघण्यापूर्वी काळाने त्यांच्यावर घात घातला. याच्याबद्दल हळहळ. आपण 2 मिनिटं उभं राहून त्यांच्या आपण काहीतरी देणे लागतो. प्रत्येकाला आईच्या कुशीतून संस्काराचा वारसा मिळतो, पण जो या मातृत्वाचे आणि मातृभूमीचे ऋण फेडतो तो श्रेष्ठ ठरतो. श्री मनोज कुमार डांगे सर यांनी जपलेला समाजसेवेचा वारसा अशा संस्कारांनी साकार झालेला आहे. डांगे सरांना लोक आपल्या जिव्हाळ्याच्या आणि आपल्या कुटुंबातला माणूस म्हणून ओळखतात. भारतीय सैन्य दलाच्या तालमीत तयार झालेल्या या अस्सल आर्मीने आत्मविश्वासाच्या बळावर अल्पावधीतच प्रगतीची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. समाज कल्याणाच्या विचाराची शक्ती, आत्मनिर्धाराचा बाणा, समर्पण वृत्ती आणि सतत देत राहतात. यामुळे डांगे सरांच्या यशोगाथेचा ग्रंथ संपन्न झालेला आहे. समाजसेवेचा प्रवास दिसतो तेवढा सोपा नसतो. त्यासाठी सातत्य लागते, धाडस लागते, कार्यावर निष्ठा लागते आणि समाजाबद्दलची कळकळ लागते. केवळ उद्योगच म्हणून नव्हे तर एक उत्तम समाजसेवक आणि एक उत्तम माणूस म्हणून डांगे सर आज प्रत्येकाला जिव्हाळ्याची वाटतात. सर्वांसाठी सतत काही ना काही करत राहणं हेच त्यांचं ध्येय आहे. प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आणि सक्षमपणे जनसेवेत रमणीत होत आहे. धन्यवाद. सैनिक फेडरेशन सबसे महान. महिला, सैनिक आणि शेतकरी हे तिन्ही घटक म्हणजे समाजाची खरी शक्ती आहे. घर सांभाळणारी महिला, देश सांभाळणारा सैनिक आणि देशाला अन्न देणारा शेतकरी यांच्या बळावर भारत उभा आहे. या तिन्ही घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शेतकरी सैनिक फाउंडेशन कटिबद्ध आहे. SSW चे उपाध्यक्ष श्री निलेश निकम सर यांना मी फाउंडेशनची थोडक्यात माहिती देण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. तसेच सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन या माझ्या परिवाराला इथे जमलेल्या बंधू भगिनींना मनापासून नमस्कार करतो. ज्यांनी आपल्या विचारांनी आणि कृतीने समाजाला नवी दिशा दिली आहे अशा मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन या कार्याची माहिती इथे जमलेल्या पदाधिकाऱ्यांना द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आपल्या सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मनोज कुमार डांगे साहेब यांच्यासाठी जोरदार कार्य स्वागत होतो. स्वाती बोराडे महिला सक्षमीकरण यांना मी माहिती सांगायला सांगते आपल्या SSW. त्यांना माझी ओळख करून देते. मी स्वाती बोराडे. मी एक सैनिक पत्नी आहे, त्यामुळे मी समाजकार्यात आहे. आमची संस्था SSW सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन, त्याचे माननीय अध्यक्ष श्री मनोज कुमार डांगे साहेब,
उपाध्यक्ष श्री निलेश निकम साहेब, महिला अध्यक्ष सविता शिंदे अँड जिल्हाध्यक्ष प्रतिभा मॅडम, तालुका अध्यक्ष सचिन साबळे सर, येथे सर्व जमलेल्या माझ्या विभाग प्रमुख केंद्र प्रमुख यांना विनम्र अभिवादन. आणि महिलांनी पुढे येऊन काहीतरी करावं, घरात चूल मूल न बघता काहीतरी आपल्या पायावर उभं राहावं म्हणून सरांनी जो प्लॅटफॉर्म करून दिलेला आहे त्याचा सर्व महिलांनी उपयोग करून घ्यावा, लाभ घ्यावा, एवढं सांगून मी थांबतो. आपण आपल्या दोघांना माझ्या खांद्यावर टाकून दिल्या. प्रत्येकानं ज्यांना जसं जसं जमतं 1 मिनिट अर्धा मिनिट काढण्याचा प्रयत्न केला. एक जोरदार टाळ्या द्यायचा. कधी आला कधी हवेसारखा आला ना आगीसारखा गेला माहीत पण पडलं नाही. ठीक आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. तसेच आपल्या देशाचे महाराष्ट्राचे वीर पुरुष महापुरुष ज्या लोकांनी आपल्या भारत देशासाठी महाराष्ट्र राज्यासाठी प्राणाची आहुती दिली त्या लोकांना मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझ्या वीर माता वीर पत्नी असतील त्यांना मी वंदन करतो. आणि याचबरोबर आजच्या या चांगल्या सोहळ्यासाठी, आणि हा पण सोहळा आज अभिमानाची गोष्ट आहे की आज आपले ज्यांना आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत मानतो छत्रपती शिवाजी महाराज आज यांच्या गादीच्या आज यांच्या भूमीमध्ये आपण बसलेलो आहे. तर त्यांच्यासाठी मनापासून एकदा टाळ्या होत्या. जरी त्यांचं नाव जरी तरी अंगावर काटा येतो असं त्यांनी कर्म केलेलं आहे. आणि ह्या मायभूमीमध्ये आज आपला सातारा तालुक्याचं ओपनिंग होतं ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. आणि या सोहळ्यासाठी तमाम आज माझे सोलापूरवरून माझे जिल्हाध्यक्ष आलेले आहेत, घोडके सर आलेले आहेत, माझे सांगलीवरून मित्र आलेले आहेत, तमाम तालुक्यातून तालुका अध्यक्ष आलेले आहेत, आमचे निलेश निकम साहेब जे महाराष्ट्राचे नेतृत्व सांभाळतात, सविताताई शिंदे असतील आमच्या महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र उप अध्यक्ष आहेत, आमच्या महिला सक्षमीकरण तुम्हाला सांगितलं ज्याने की चांगलं डांगे साहेबांनी प्लॅटफॉर्म करून दिला. आता काय दिलं ते डांगे साहेब सांगणार. ठीक आहे ना. तसेच आपले जिल्हाध्यक्ष सांगली नारायण वाघमोडे सर, सगळ्यांचे माझे पत्रकार बंधू जे पण आलेले आहेत की तुमच्यासाठी मी नतमस्तक होतो. आणि आपण जे पण आज एक थोडासा अर्धा तास 1 तास आपण एकमेकांविषयी चर्चा करणार आहोत ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचीला अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तयार आहे सर्वजण शांतपणे. कृपया करून सर्वांचा मोबाईल अर्ध्या तासासाठी स्विच ऑफ करा. आणि कुणाचं जर करोड रुपयाचं लॉस होणार असेल तर चालू ठेवा, म्हणजे आम्हाला कळेल मोबाईल वाजल्यानंतर करोडपती कोण आहे नक्की. कारण करोडपतीकडे मोबाईल पण नसतो आणि रिंगटोन पण नसते, त्यांचे मोबाईल वापरणारे दुसरेच असतात. बरोबर आहे. आणि कोण डॉक्टर वगैरे जर असतील तर त्यांनी चालू ठेवा, व्हायब्रेशन वरती ठेवा, कारण डिस्टर्ब होतो या लोकांना. ठीक आहे. तर आपण आज जय जवान जय किसान जय महाराष्ट्र, आज ही कोणती कंपनी स्कीम वगैरे काही नाही आहे. आज एक सामाजिक चळवळ. आज मी माझ्याबद्दल थोडं सांगतो. माझं नाव मनोज कुमार डांगे सुरवेशी. मी प्रॉपर राहणारा विट्याजवळच माझं गाव आहे. धामणे म्हणून छोटंसं खेडेगाव आहे. त्या खेडेगावामध्ये माझा जन्म झाला आणि माझे वडील भरती झालो. आर्मीतून मी 2009 साली रिटायर झालो. आणि रिटायर झाल्यानंतर देश सेवा केली. देश सेवा केल्यानंतर एक समाजसेवा काहीतरी करावं अशी माझी इच्छा झाली. कारण 2009 साली म्हणजे आजपासून कमीत कमी 15, 16, 17 वर्षापूर्वी आज सातारा तालुका असू द्या किंवा आमचा खानापूर तालुका असू द्या, कोणताही तालुका असू द्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 358 तालुके आहेत आणि 288 विधानसभा आहे. आज मी जवळपास सर्व तालुक्यामध्ये माझे दौरे चालू आहेत. पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गोरगरीब मुलं आजही अशी फिरतात ज्यांना पायामध्ये घालायला चप्पल नाही, सँडल नाही, शाळेत जायला पिशवी नाही आहे, अशी पडलेली पुस्तक घेऊन वाचतात. मग ही फार मोठी शोकांतिका आहे. मग त्यावेळेला मी 2009 साली विचार केला गावामध्ये काहीतरी करायचं म्हणून आधार फाउंडेशनची स्थापना केली माझ्या मित्रांना घेऊन की आपण काहीतरी केलं पाहिजे. गावामध्ये भीक मागा आपण 1-1 रुपयाची. किती रुपयाची? बोला नाही तर उभं करणार. जो पण माझ्याशी बोलणार नाही त्याला उभं करणार. मग उभं राहायचं नसलं
मागितली मी? जोरात बोला भाऊ. बरोबर, 1-1 रुपयाची भीक मागूया म्हटलं आपण, बघूया काय होतंय ते. कारण प्रत्येक गावामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक सगळेजण 5,000, 10,000 पासून 10 लाखापर्यंतच्या नोकऱ्या करतात. पुण्यासाठी असतील, मुंबईला असतील, इचलकरंजीला असतील, साताऱ्याला असतील. तर ज्या गावामध्ये जन्म घेतला त्या गावासाठी आपण काहीतरी देणं म्हणून एक दीप प्रज्वलन आम्ही केलं आणि त्याचं चांगलं रूपांतर झालं. प्रत्येकानं आम्हाला पैसे द्यायला सुरुवात केली, पण मागणं गरजेचं होतं. त्याच्यातूनच आम्ही मुलांना वह्या, पुस्तकं, पाटी, पिशवी, सँडल, बूट काय पण दिलं. आज साताऱ्यामध्ये तुम्ही बसता, बर्गर, पिझ्झा 2 मिनिटांमध्ये ऑनलाईन मागवता, खाता, पण त्याच पिझ्झामध्ये, त्याच बर्गरच्या पैशामध्ये 2 जोडी चपल्या येतात हे पण तुम्हाला माहित पाहिजे. एक वेळा जर पिझ्झा नाही खाल्ला तर 2 वेळा 6 महिने चप्पल घालू शकतात का नाही? हो, घालू शकतात. म्हणजे आपण 5 मिनिटाची भूक, आपल्या जिभेची चव जर थांबवली, 1 किलो मटण असेल तुमचं, ते जर थांबवलं तर त्याच्यामध्ये भरपूर काय आपण करू शकतो, पण करण्याची वृत्ती नाही. आज मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही या ठिकाणी आज जे आलेला आहे, सामाजिक चळवळ आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 27,944 ग्रामपंचायत आहे. किती आहे? जोरात बोला. 27,944 ग्रामपंचायती आहेत. आज प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण एक शाखा ओपन करतोय. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या कृपेनं, छत्रपतींच्या आशीर्वादानं फक्त 3 महिन्यामध्ये 2,500 शाखा आपल्या ओपन झाल्या. चांगलं वाटलं तर टाळ्या वाजवा आणि वाईट वाटलं तरी पण वाजवा, काहीतरी वाजवा. कारण तुमचं टाळ्या देणं हेच माझ्यासाठी मोठं जेवण आहे, मोठी एनर्जी आहे. जर तुम्ही टाळ्या चांगल्या वाजवल्या तर मी चांगलं सांगणार आहे, जर नाही वाजवल्या तर मी सांगणार नाही. टाळ्या वाजवणार का नाही? तयार आहे सगळेजण? तर सर्वांच्या आशीर्वादानं 2,500 शाखेचं उद्घाटन झालं आणि आज सातारा जिल्ह्यामध्ये पण जबरदस्त आमच्या ज्यांचं आपण आपली सगळ्यात पहिली राष्ट्रपती कोण आहे? महिला राष्ट्रपती. जोरात बोला. आमच्या प्रतिभाताई पाटील उभा आवडत आहेत. आज मॅडमची माझी फोनवरली ओळख ना, त्यांनी मला बघितलं होतं ना मी त्यांना बघितलं होतं, पण आम्ही आज भावा बहिणीसारखं उभं राहिलो एकमेकाच्या नात्याला. जिथं पण मला काय प्रसंग येतो, मॅडमचे मिस्टर पण बसलेले त्या ठिकाणी, त्यानंतर माझे जुने मित्र सचिन सावेसर, निलेश निकम, या लोकांना सगळ्यांना घेऊन आज या राजधानीमध्ये सुरुवात केली. याच्यासाठी जोरदार टाळ्या करा. तर आपण आज या ठिकाणी समाजसेवा काय आहे किंवा काय करायचं, ह्या शाखा अध्यक्षांनी काय करायचं. शाखा अध्यक्ष म्हणजेच केंद्र प्रमुख, बरोबर. केंद्र प्रमुखानं काम काय केलं पाहिजे. खरोखर तुम्ही समाजसेवा करण्यासाठी आलेले आहात का? हात वर करा. बरोबर घेताय तुम्ही. हे जेवढे हात वर गेले ते सगळे खोटं बोलतील आणि ज्यांचा हात खाली ते पण खोटं बोलतात. प्युअर एकदम. समाजसेवा करणं एवढं सोपं नाहीये, वाटतं तेवढं सोपं नाहीये. किती जणांना माहिती आहे सिंधुताई सपकाळचं नाव माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे? आणि बिनधास्त बोलत जा. माहित आहे का? होय तरी म्हणा जोरात. बरोबर. आज सिंधुताई सपकाळने जे संघटन स्थापन केलं, मी एक पॉइंट सांगतो, तुम्ही लक्षामध्ये घ्या. आपण इथं प्रवचन करायला आलेलं नाही की तुम्हाला माहित पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. सिंधुताईने जे त्रास खाल्ला, रात्रीची तिला बाहेर काढली, स्वतः डिलिव्हरी झालेली, वार गोट्यामध्ये तुटली, मशानभूमीमध्ये गेली, मशानभूमीमध्ये भाकरी वाजून खाल्ल्या, तिथून रेल्वे स्टेशनवर गेली आणि रेल्वे स्टेशनवरती ज्या मुली झोपलेल्या असतात, मुलं झोपलेल्या असतात, भिकारी मुली. कोण होत्या? भिकारी मुलीला घेऊन तिनं संघटन केलं. ज्या वेळेला सिंधुताईने माझ्या संघटन निर्माण केलं, तयार केलं, सुरुवात केली, ज्या वेळेला संघटनेची सुरुवात केली त्यावेळेला तुमच्या आमच्यासारखी लोक आलेले आहेत का? सिंधुताईच्या संघटनेमध्ये बस मस्त पैकी इनशेट वगैरे करून, मस्त बूट पॉलिश करून, मस्त साडीला पिना लावून, मेकअप करून महिला आलेत का? ताई मी तुझ्या बरोबर येते, आल्या का? जोरात बोला. आले का? लोक आली का? कोणाला घेऊन संघटन केलं? भिकारी लोकांना. भीक मागणाऱ्या मुले असतील, भीक मागणारी मुलं असतील,
बिना आई बापाची मुलं असतील आणि ती सगळ्यांची माय बनली. एक एक भिकाऱ्यानं एक 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 करत गेली आणि ती सगळ्या भारत देशाची माय बनली. त्याला फक्त पद्मश्री अवॉर्ड मिळाला. आता पद्मश्री अवॉर्ड मिळणं एवढं सोपं वाटतं का? पण एक चीज आपल्या हातात आहे. कुठली सांगू? टाळ्या जोरात वाजवू शकतो. बरोबर आहे. टाळ्यासाठी कुठला पद्मश्री मिळत? पण तुम्ही म्हणणार तिला पद्मश्री मिळालाय, आम्ही का वाजवू टाळ्या? अरे तिच्या कार्यासाठी जोरात टाळ्या होत्या मनापासून. ठीक आहे. दुसरं गोष्ट तुम्हाला उदाहरण अजून एक सांगतो. आपल्या सगळ्यांचं दैवत, सगळ्या भारत देशाचं दैवत म्हणजे शिर्डीचे साईबाबा. सर्वजण ओळखता? जाऊन आला तुम्ही त्या ठिकाणी? शिर्डीच्या साईबाबांची आपल्या कोणती कंपनी होती? विप्रो कंपनीचे मालक होते क्या? टाटाचे वगैरे काय होते मालक? एमडी, मॅनेजिंग डायरेक्टर कोण होते? जोरात बोला. हा कोण? फकीर. अजून काय? भिक्षुक. म्हणजे आज शिर्डीचे साईबाबा भिक्षुक म्हणजे त्या शब्दाचं रूपांतर केलं. फकीर म्हणजे फिरणारा व्यक्ती, म्हणजेच भीक मागत फिरणारा. बरोबर आहे? चुकीचं आहे? शुद्ध मराठीमध्ये. पण शुद्ध मराठीचं आपण त्याला वाक्यांतर केलं कारण आज आपल्याला बोलायला लाज वाटते, कारण आपलं देवाचं स्थान आहे. बरोबर आहे? चुकीचं आहे? आज आपण सगळेजण मानतो कारण आपली हिंदू संस्कृती आहे, मांडच पाहिजे. पण शिर्डीच्या साईबाबांनी भीक स्वतःसाठी मागितली का गरिबांच्यासाठी? जोरात बोला. जे रस्त्यावर झोपणारे भिकारी असतील, गरीब असतील, कुत्रे असतील, मांजरं असतील, त्यांच्यासाठी भीक मागितली. माय तुकडा दे, माय भाजी दे, माय भाकर दे, माय पीठ दे. आणि सगळ्यांच्याकडनं पीठ वगैरे भाकर मागून त्यांनी कुत्र्यांना, मांजरांना, जनावरांना आणि लोकांना पण त्यांनी सांभाळलेलं आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणजे त्यांच्या सुद्धा संघटनेमध्ये श्रीमंत लोक आलेत का? आज त्यांना देवाच्या ठिकाणी पोहोचलं जातं. सावित्रीबाई फुले माहित आहे? आज जर सावित्रीबाई फुले नसते या ठिकाणी तर तुम्ही आम्ही या ठिकाणी माझी सावित्री जाऊ पाटील अजून नाही इतर खेळायचं. बरोबर. तर सावित्रीबाई फुले जे आहेत त्यांच्यावरती सुरुवातीला ज्यावेळेला तिने आंदोलन पुकारलं, संघटन पुकारलं समाजासाठी, महिलांच्यासाठी की आम्ही काहीतरी केलं पाहिजे, महिलांच्यासाठी पण काहीतरी शिक्षण केलं पाहिजे, त्यांच्यावरती लोकांनी फुलं फेकली का? शेण. जोरात बोला. जोरात बोला. आता विचार करा, शिर्डीचे साईबाबा गरीब होते का श्रीमंत? जोरात बोला. माझ्याकडे कसं आहे, जरा आर्मी असल्यामुळे ऐकायला कमी येतं. जोपर्यंत तुम्ही जोरात बोलत नाही ना तर मी रिपीट प्लीज रिपीट प्लीज रिपीट प्लीज करत राहणार. शिर्डीचे साईबाबा गरीब होते का श्रीमंत? सावित्रीबाई फुले गरीब होते का श्रीमंत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरीब होते का श्रीमंत? सिंधुताई सपकाळ गरीब होती का श्रीमंत? म्हणजे तुम्हाला एवढं माहित पाहिजे की कधीही इतिहास रचताना, चळवळ करत असताना श्रीमंत लोक येत नाही. ज्यांनी पण इतिहास लिहिला ते गरिबांनीच लिहिलेला आहे आणि गरिबावरती चळवळ उभा राहिलेली आहे. पण आज ह्या लोकांनी एवढं कर्तृत्व केलेलं आहे, एवढं मोठं नाव कमवलेलं आहे की श्रीमंत लोक जोपर्यंत त्यांचे फोटो आपल्या ऑफिस मध्ये लावत नाहीत त्यावेळेला त्यांचं ऑफिस श्रीमंतीसारखं वाटत नाही. कळलं तुम्हाला? काय कळलं? गरिबांनी चळवळ उभा केली पण आज त्याच गरीब लोक श्रीमंत झाले कारण प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांचे फोटो लावतो का नाही? मग त्यांनी काय असं केलं की त्यांचा फोटो लावल्यानंतर लावणारा माणूस श्रीमंत बनतो. तुम्ही अशा बघत बसला की त्याला मला सांगायचं काय? समजलं का नाही तुम्हाला अजून तरी? अरे पहिलं त्यांना पुत्र सुद्धा विचारत नव्हतं, कोणी इंग्लत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेबांना बाहेर काढलं, शाळेतून बाहेर काढलं, हाकलून लावलं, चपक्या तांब्यामध्ये त्यांना पाणी दिलं, शाळेत अभ्यास करून दिला नाही, पुस्तकं दिली नाही ती. शाहू महाराजांनी त्यांना शिक्षणासाठी पाठवलं आणि तो वीर पुरुष, तो महापुरुष त्यांनी संविधान लिहिला, भारत देशाच्या बाहेर गेला, सगळं एज्युकेशन घेतलं आणि आपल्या भारताचं संविधान लिहिलं. पण ज्या शाळेत हाकलून दिलं आज त्या प्रत्येक शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो असतो. म्हणजे तुम्ही बदला घ्या पण वैयक्तिक बदला नाही. बदला घ्यायचा पण वैयक्तिक बदला, नाहीतर ही मला अशी म्हणली उद्या तिला दाखवतेच. इकडे छत्रपतीची जयंती आली डीजेचा आवाज वाढणार, इकडे आंबेडकरांची जयंती आली दारू पिऊन धिंगाणा. हे शिकवलं आपल्याला. अहो ह्या महापुरुषांचं
ह्याच्या संपूर्ण कार्यप्रणालीतलं आपण एक 10% जरी शिकलो, 10% फक्त म्हणतोय मी, तर तुम्ही खूप सुपर डुपर होतील या ठिकाणी. 10% म्हणतोय मी, जास्त तर राहू द्या. आज छत्रपतीने कधी जातीभेद केलाय का हो? राजश्री शाहू महाराजांनी जातीभेद केलाय का कधी? ह्या जातीभेद आज बघायला मिळतात. कधी सैनिक जातीभेद करतो का? म्हणून आपल्या संघटनेचं नाव आहे सैनिक आणि शेतकरी. जसं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्याच पद्धतीनं आपल्या भारत देशाचं आपले आराध्य दैवत असेल तर ते फक्त आणि फक्त सैनिक आणि शेतकरी आहे. टाळ्या वाजवताना पण बघतात इकडं आधी कोण वाजवतंय का, तिकडं कोण वाजवतंय का. तिनं वाजवली तर मी वाजवणार. असं सिंधुताईनं केलं की कोण मागे येतंय का बघू. सावित्रीबाईनं केलं असं. मग टाळ्या वाजवायच्या असल्या तर राईट लेफ्ट बघायचं नाही. आणि इथं तुम्हाला कोण बघायला आलेलं नाही आहे. तुम्ही जसे पण आहात, देवाने जसं पण दिलेलं आहे ते खूप सुंदर आहे आपल्याला. कारण आपल्या द्रौपदी मुर्मू बघा, फार सुंदर त्यांना दिलंय का. पण आज देशाचे पंतप्रधान पण त्यांच्यासाठी उठून उभं राहतात का नाही. म्हणजे मला म्हणायचं आहे की तुमच्या दिसण्यानं, हसण्यानं किंवा साडी घालण्यानं किंवा कपडे घालण्यानं मोठा नको, तुमच्या कामानं आणि कर्तृत्वानं तुमचं नाव मोठं झालं नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. आज इथं बसलेल्याला मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. याने म्हणून कोणी पण सांगू शकता. तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या आजोबांच्या वडिलांचं नाव, प्रश्न कळाला. तुमचे आजोबा, वडिलांचे वडील, त्यांचे नाव हात वर करा. 1 2 3 4. अरे वा. त्यांच्या वडिलांचं, त्यांच्या वडिलांचं, परत त्यांच्या वडिलांचं. सगळ्यांची बॅटरी जोरात बोला. बॅटरी काय झाली? फुल झाली सगळ्यांची. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहित आहे? 400 वर्ष झाली. गौतम बुद्धाचं नाव माहित आहे? अरे माहित आहे का? 1400 वर्ष झाली. शिर्डी साईबाबांचं नाव माहित आहे? सावित्रीबाई फुलेंचं नाव माहित आहे? सिंधुताई सपकाळचं नाव माहित आहे? गाडगे महाराजांचं नाव माहित आहे? पण ह्या लोकांनी आपल्याला जन्म दिला का? जोरात बोला. मग तरीही तुम्हाला त्यांची नावं माहित आहे. आणि ज्यांनी तुम्हाला जन्म घातलेला आहे त्यांची नावं माहित नाही. असं का? त्याने कर्तव्य केलं नाही. काय काय त्याने कार्य केलेले मोठे आणि तुझ्या म्हाताऱ्याने केलेलं, म्हाताऱ्याने केले म्हणूनच आपण इथं आहे. आज जी पण जमीन खाताय कुणाची आहे? त्या म्हाताऱ्याची म्हणा कोणाची आहे? अरे त्यांचीच आहे ना. जी जमीन खातोय ती कोणाची आहे? त्यांचीच आहे. आज घर भले कौलाचं असेल, साधा असेल, पण तुमचं स्लॅबचं झालं असेल ते घर कोणाचं आहे? त्यांचंच आहे. प्रॉपर्टी त्यांची, जमीन त्यांचीच, नातवंड त्यांचीच, तुमचा नवरा आहे तो पण त्यांचा. म्हणजे सगळं त्यांचं असताना पण त्या म्हाताऱ्याचं नाव माहीत. अगं ताई, स्वतःच्या कुटुंबासाठी केलं तरी पण स्वतःच्या कुटुंबाला नाव माहीत का नाही? मी म्हणत नाही त्यांनी समाजसेवा केल्या, पण स्वतःच्या कुटुंबासाठी ते म्हातारा झगडला असेल, मेला असेल, उपाशी झोपला असेल, पायी गेला असेल, बैलगाडीतनं प्रवास केला असेल, कसं कसं करून त्यांना मुलं जपली असतील तरी त्या म्हाताऱ्याचं नाव माहीत नाहीये. हे जेव्हा साधा विचार करा की घरासाठी जो पल 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 मेला मरून 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 तुम्ही आज कमवत आहे. तुम्हाला वाटतं का ही लहान लहान मुलं, लेकरं, बाळ तुमचं नाव लक्षात ठेवतील का? दर्या जंगलात तुम्ही का वाघ मारला एखादा? जर तुम्हालाच तुमच्या आजोबांच्या वडिलांची नाव माहीत नाही, पूर्वजांची, तर तुमच्या मुलांना माहीत असणार आहेत का? जोरात बोला. हा विचार करा की नक्की आपण समाजासाठी जगलं पाहिजे का घरासाठी? लावली. समाजासाठी का घरासाठी? ताई जोरात बोला. समाजासाठी जगलं पाहिजे का घरासाठी? कारण घरासाठी जगून काय फायदा नाही. त्या म्हाताऱ्यानं भरपूर केलं तरी तुम्हाला लक्षात येत नाही. मग समाजासाठी केलं चांगलं आहे ना? जोरात बोला. समाजासाठी का घरासाठी? समाजासाठी जगलं पाहिजे आपल्याला. आता समाजासाठी जगायचं आहे. लगेच घरी जाऊन बोलू नका, बास आता मी समाजसेविका होणार आहे. तसं काय गरजा तुम्ही सोडून देऊ नका, नवऱ्याला सोडू नका. सगळं आता प्रपंच
व्यवसाय, महिला बचत गट असतील, सीआरपी असेल, अंगणवाडी सेविका असतील, कृषी सखी असतील, माझे 10 लोक असतील, जॉब असेल, नोकरी असेल, कंपनी असेल, तुम्हाला समाजसेवा करण्यासाठी कोणतंही काम सोडायची गरज नाही. हे करत 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 आपल्याला थोडासा अर्धा तास 1 तास वेळ समाजसेवेसाठी काढू शकता का नाही? काढू शकता? मी 100% गॅरंटी देतो की नक्कीच त्याला आपण पण नसणार आहे. 5 पिढ्यानंतर 10 पिढ्यानंतर ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं जातं, अटल बिहारी वाजपेयींचं नाव घेतलं जातं, सिंधुताई सपकाळचं नाव घेतलं जातं, संत गाडगे महाराजांचं नाव घेतलं जातं, सावित्रीबाई फुलेचं नाव घेतलं जातं, त्याच पद्धतीने जर सैनिक, शेतकरी, जय जवान जय किसान जर आपण समाजसेवा करत करत राहिलो तर जिंदगीभर तुमचा अख्ख्या गावामध्ये फोटो टाकल्याशिवाय राहणार नाही. हे काय फक्त काम करूया. ही योजना आखण्यासाठी मला 2.5 वर्ष गेले. किती वर्ष गेले? वर्षामध्ये मी कमीत कमी जानेवारीपासून मागे लागलो या चळवळीसाठी, ह्या संघटनेसाठी. काहीतरी केलं पाहिजे लोकांसाठी. 20-25 लाख लॉस पण गेलो त्याच्यामध्ये. म्हणजे लगेच सक्सेस मिळत नाही. डॉक्टर अब्दुल कलाम मिसाईल उडवलं, पहिलेच मिसाईल उडतं पण दुसरं मिसाईल उडतं लगेच पडतं, तिसरं पण पडतं, पण 5व्या मिसाईल उडल्यानंतर अख्ख्या भारत देशाची आपल्या जगामध्ये ओळख होत असती. त्या पद्धतीने भरपूर अवॉर्ड आले. तसे सिंधुताई सपकाळला पण पद्मश्री अवॉर्ड मिळाला. लगेच मिळाला का? सावित्रीबाई फुलेचं नाव आपण लगेच घेतो का? संत गाडगे महाराजांचं लगेच घेतो का? डॉक्टर बाबासाहेबांचं लगेच घेत नाहीये. त्या पद्धतीने सगळ्यांनी आपल्याला काम करायचंय. आज आपण जी पण सैनिक शेतकरी फाउंडेशन मध्ये सभासद फी घेतो ती किती रुपये आहे? जोरात बोला. माझ्या प्रश्नाला ऐकून बोलायला किती घेतो फी? काका हसतात बरं. याचा जोरदार टाळ्या काका. किती लोकांना वाटतं की 250 रुपये फार मोठी अमाऊंट आहे. हात वर करा म्हणजे आम्ही इथं पोता हातून बसतो काय वाटते मोठी अमाऊंट आजच्या काळामध्ये. म्हणजे एक मुलाने जर आज खर्च मागितला किंवा नाश्ता जरी केला तर आपण त्या ठिकाणी 250 रुपये आपले जातात. चहा वगैरे काय जरी पेलं तरी 250 रुपये जातात. आज 250 रुपये फी ठेवण्याचं पाठीमागचं कारणच हे होतं. आणि आम्ही 1100 पण ठेवून बघितलं. तेच 2-3 प्रोजेक्ट आपण करून बघितले. कारण त्यातनं लक्षात आले की माझी गरीब जनता पण याच्यामध्ये आहे. म्हणजे एखादी कामाला जाणारी बाय असेल 300 रुपये हजरी असेल ती पण आपल्यावर सभासद होऊ शकते आणि श्रीमंत व्यक्ती पण आपला सभासद होऊ शकते. आता हे 250 रुपये फी नाही आहे, हे 250 रुपये डोनेशन आहे. काय आहे? जोरात बोला. डोनेशन म्हणायच्या ठिकाणी तुम्ही डोनेशन देतात का आजपर्यंत? कुठं किती जरी मदत केली आजपर्यंत? खोटं बोला बोला. चला धन्यवाद. करत राहा. आज तुमच्या बर्थडेला काय 200-250 रुपये देऊ शकत नाही. कारण आपण हे काय करतो हे पहिलं लक्षात घ्या. तुम्हाला सांगितलं पाहिजे. तुम्हाला जर एखाद्याने विचारलं की तुमचं सैनिक शेतकरी फाउंडेशन काय करतं तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर सगळ्यात पहिले सांगा की सैनिक शेतकरी फाउंडेशन जे आज भारत देशाने निर्णय घेतलेला नाही आहे, महाराष्ट्र राज्याने कधी निर्णय घेतलेला नाही, असा आपण निर्णय घेतलेला आहे. कारण आज बघा आपण ज्या ठिकाणी आपण आदरांजली वाहिली तो देशाचा आपला सैनिक एक शहीद झाला. आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 19,700 प्लस कुटुंब हे आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे. किती कुटुंब? डांगे मास्तरची शाळा जरा हार्ड आहे. त्यामुळे एक वाक्य ऐकत जावा. मी प्रश्न काय कधी पण विचारणार. समजलं? नक्की किती कुटुंब म्हणलं मी आपल्या आतमध्ये गेले तर माहित पाहिजे तुम्हाला. 19,700 प्लस. बोला. आज माझ्या वाटतं ना तसं कॉलेजमध्ये आलं जरा. आज विचार करा तुम्ही कॉलेज लाईफ जगताय, शाळेची लाईफ जगताय तुम्ही. एक दिवस आपला शाळेसाठी बरोबर आहे. आपण बोलत राहायचं. ज्यावेळेला तुम्ही माझ्याशी बोलचे ना त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. आता ह्या लोकांनी आत्महत्या केल्या, त्यांचं कुटुंबाला सांभाळणं गरजेचं आहे का नाही? किती जणांना वाटतं सांभाळलं पाहिजे? बाकी जणांना वाटत नाही. ज्याने हात खाली केला वाटत नाही असो, पण सांभाळलं पाहिजे. तर याच्यासाठी आपण काय करतोय? आज प्रत्येक व्यक्तीच्या गावामध्ये, ग्रामपंचायतला, सिटीमध्ये, शहरामध्ये डॉक्टर आहेत नाही. जे डॉक्टर नॉर्मल इंजेक्शन करायला किती रुपये घेतात? जोरात बोल. बरोबर आहे. सलाईन लावायला किती घेतात? 500-300 घेतात. बरोबर आहे. कमीत कमी 300 रुपये घेतात, 500 रुपये घेतात. मग आपण यासाठी काय केलं?
आपण प्रत्येक तालुक्यात, आता तुम्हाला सातारा तालुक्याला मी 50 डॉक्टर देणार आहे. किती? 50 डॉक्टर देणार आहे. असे महाराष्ट्रभर आपल्या 30,000 ग्रामपंचायतीला कमीत कमी 15,000 मी डॉक्टर पण देणार आहे. त्या डॉक्टरांच्याकडे जर माझे हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं कुटुंब, मग त्याची आई असेल, बायको असेल, 2 मुलं असलेली मुलगी असेल, कोणीही जाऊ द्या, त्यांना आपल्या तालुक्यात शिकायला कार्ड मिळेल. आणि ते कार्ड जर घेऊन गेलं तर अखंड महाराष्ट्रामध्ये जेवढे पण फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडून 1ही रुपये घेणार नाही, सगळं ट्रीटमेंट फ्री देणार आहे. शहीद सैनिकांच्या कुटुंबासाठी, त्यांच्यासाठी. कारण शहीद झाल्यानंतर फक्त आपल्याला सैनिक आठवतो, 26 जानेवारी आल्यानंतर सैनिक आठवतो, 15 ऑगस्टला सैनिक आठवतो, बाकी टाइम सैनिक आठवत नाही. मी नेहमी माझ्या वाक्य रचनेमध्ये सांगत असतो, प्रत्येकानं जेवण करत असताना शेतकऱ्यांचं, बोला बरोबर, जेवण करत असताना शेतकऱ्यांचं आणि रात्री झोपताना सैनिकांचं कधीही आभार मानायला विसरू, आभार मानायचं म्हणजे आभार मानून झोपा, माझं मत आहे. जेवण करताना शेतकऱ्याचा आभार माना आणि रात्री झोपताना सैनिकाचा आभार माना, हे मला तुम्हाला सांगणं आहे. कारण आपण जे शांत झोप घेतो ती बॉर्डरवरती धोके देतात. आज त्यांना माहित पण नसतं, घरी आई आजारी असते, मुलीचा बर्थडे असतो, मुलाचा बर्थडे असतो, अॅनिव्हर्सरी असते, पण त्यांच्या हातामध्ये त्यांची डेड बॉडी येते. कुणाचं मुडकं उडून जातं, कुणाचा हात उडून जातो, त्यांना माहित पण नसतं. कारण नोकऱ्या तर सर्वजण करतात, पण आपला मृत्यू समोर घेऊन, हातात घेऊन रिटर्न येईल का याची गॅरंटी नाही आहे. तो आपल्या देशासाठी लढतो, झगडतो, तोच म्हणजे सैनिक आहे. आजपर्यंत लोकांनी जय जवान जय किसानचा नारा सगळ्यांनी ऐकलाय ना? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काढलेला नारा, तर नारा ऐकलाय, पण ह्या नाऱ्याची ताकद कधी एकत्र झालेली नाहीये. ज्या वेळेला माझ्या किसान आंदोलन केलंय, शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय, तिथं सैनिक माझा नाही आहे. आणि ज्या ठिकाणी सैनिकांनी आंदोलन केले त्या ठिकाणी शेतकरी पण नाही आहे. पण ज्या दिवशी ही दोन्ही ताकद एकत्र होईल, जय जवान आणि जय किसान, जशी आता व्हायला लागलेलं आहे. 3 महिन्यामध्ये आपल्या किती शाखा ओपन झाल्या? किती झाल्या? 2,500. अशा हळूहळू करत 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 आपण 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षामध्ये 25,000 शाखा आपण ओपन करतो. 25,000 शाखा ओपन झाल्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे की शेतकऱ्याचा सैनिक, शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेला हा सैनिक आहे. आणि सैनिकांचं कुटुंब म्हणजे शेतकऱ्यांचं कुटुंब आहे. समजलं? कुठल्या आमदार खासदाराच्या पोटी आलेला सैनिक नाही आहे. आणि तुमचा मोडक्या, तुमचा जो लिडरशिप करणारा हा सैनिक आहे. त्यामुळे सैनिक छातीवर गोळी खायला पण कधी रिटर्न फिरणार नाहीये. आणि ज्या दिवशी या दोघांची ताकद एक होईल त्या दिवशी खरोखर आपला भारत देश महान झाला समजायला. तर आपण 250 रुपये देऊन काम चांगलं केलं तर वाईट केलं? तुम्हाला जर कोणी म्हणलं डागे साहेब 250 रुपये घेऊन पळून जातील, त्याला काय विचारणार तुम्ही? जाऊ दे गेलं तर पळून. कारण गावच्या यात्रेसाठी पैसे देतो नाही, गणपती बाबाला पैसे देतो, नवरात्रीला पैसे देतो, गावच्या मुलाला पैसे देतात, बाबाच्या जयंतीला पैसे देतो, छत्रपतीच्या जयंतीला पैसे देतो का नाही? जोरात बोला. मग वर्षाने एकदा 250 रुपये जर आपण शहीद सैनिकांच्यासाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी दिलं तर चांगलं का वाईट? कारण त्यांच्या कुटुंबाला सांगायची पण आपली जबाबदारी आहे. आता सगळ्यांनी हात असं करा समोर, म्हणजे तुम्ही मला भीक द्यायला लागलाय, मी मागायला लागलो. करा. तुम्ही 250 रुपये डोनेशन दिलं, चला डाऊन. तुम्ही ह्या हाताने 250 रुपये डोनेशन देत आहात म्हणजे आपल्याला मागताना डोनेशन मागायचं आहे, फी मागायची नाहीये. डोनेशन देत आहे, ताई दे, मावशी दे, माई दे. ज्या पद्धतीने सिंधुताईने भीक मागितली, त्यानंतर झाशीची राणी असेल, आपली सावित्रीबाई फुले असेल, संत गाडगे महाराज असतील, शिर्डी साईबाबा असतील, तर तुमच्यामध्ये सुद्धा लाज शरम सगळी सोडून द्यायची आहे. म्हणजे हे म्हणत नाही की उद्या सकाळी कटोरा घेऊन जावा तुम्ही, असं काय करायची गरज नाही आहे. पण आपल्याला संघटन जोडायचं आहे. जर संघटनेमध्ये तुम्ही खरोखर जर सावित्रीबाई असाल, खरोखर जर सिंधुताईचं काम करायचं असेल, तर संघटन आपल्या गावातून चालू होते, संघटन आपल्या गल्लीतून चालू होतं. तुम्ही ज्या वार्डमध्ये राहता त्या वार्डमधून चालू होतं. मग या संघटनेमध्ये लहान बाळापासून ते मोठ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळी लोक येणार आहेत. आता तुम्ही एक हाताला मदत केली,
तयार आहे सगळेजण? तयार आहात? तुम्ही किती रुपये डोनेशन दिलं? जोरात बोला. 250 रुपये. आता सगळ्यात पहिली सुविधा देतो आपण काय? मुलगी जन्माला आली, जोरात बोला सगळे. मुलगी जन्माला आली तर आपण 5,000 रुपये देतो. किती देतो? जोरात बोला. आणि नैसर्गिक जर मृत्यू झाला माझा किती रुपये देतो? 5,000 रुपये देतो. बरोबर? म्हणजे मुलगी जन्माला आली, ज्या काय आपल्या फाउंडेशनसाठी 250 रुपये डोनेशन दिलं असेल, ती जर गरोदर असेल आणि तिला जर मुलगी झाली तर ती मुलगी झाली म्हणून आपल्या फाउंडेशन कडून तिला भरभरून मदत मिळते, 5,000 रुपयाची मदत मिळते. त्यानंतर जर कोणाचा नैसर्गिक मृत्यू झाला पण त्या भावानं, त्या आजोबानं, त्या माऊलीनं जर आपल्याला डोनेशन जर 250 रुपयाचं दिलं असेल आणि त्याचा जर नैसर्गिक मृत्यू झाला त्याला सुद्धा आपण 5,000 रुपये देणार आहोत. आणि जर एखाद्याचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला तर त्यांना आपण 25,000 रुपये देणार आहोत. आता 250 रुपये डोनेशनच्या बदल्यामध्ये ह्या सुविधा चांगल्या आहेत का वाईट आहेत? किती जणांना चांगल्या वाटतात? दिल्या पाहिजेत ना, हे गरजेचं पण आहे. कारण माझ्या मित्रांनो खरं सांगतो, आज जर तुम्ही गावामध्ये जाऊन विचार केला तर मेल्यानंतर लाकडं घ्यायला सुद्धा काय पैसे नाही, अशी परिस्थिती आहे. तुमच्याकडे पैसा असेल नसेल, तुम्हाला काहीच करायचं नाही. या ठिकाणी तुम्हाला खिशातला पैसा घालायचा नाहीये. केंद्र प्रमुखासाठी किती लोक आहेत? 10 करायचं. केंद्र प्रमुख व्हेरी गुड. विभाग प्रमुख किती आहेत? चला, तुमचं काम एकच आहे. कारण आज या ठिकाणी 25,000 शाखेमध्ये मनोज जाऊ शकतात का? नाहीये. त्या ठिकाणी आपले जिल्हाध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, विभाग प्रमुख आहेत आणि सगळ्यात घटक महत्वाचा म्हणजे माझा केंद्र प्रमुख आहे. त्यालाच आपण शाखाध्यक्ष म्हणतो, त्यालाच आपण केंद्र प्रमुख म्हणतो. सगळ्यात प्यारा घटक, सगळ्यात खात्रीचा, सगळ्यात हार्ड, सगळ्यात जर आपण काळीच म्हणलं तर केंद्र प्रमुख आहे. कारण केंद्र प्रमुख सांगत असतो की गावामध्ये काय चाललंय, कुठं काय चाललंय, कुठल्या आजीला प्रॉब्लेम आहे, कुठं मृत्यू झाला, कुठं मुलगी झाली आणि तिथल्या सगळ्यांच्या दुःखामध्ये सुखामध्ये सहभागी होणारा माझा कोण आहे? जोरात बोला. केंद्र प्रमुख. त्यासाठी केंद्र प्रमुखासाठी काय होतं? त्याच्यानंतर आता या 3 सुविधा चांगल्या झाल्या आणि सगळ्यात पहिला आपण जे कार्य करतो ते चांगलं आहे. ज्या पद्धतीने शहीद सैनिकांच्या कुटुंबासाठी आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी आपण संपूर्ण ट्रीटमेंट फ्री दिलं फॅमिली डॉक्टरकडे, पण तुम्हाला सुद्धा देणार आहे आपण 25% सवलत. किती टक्के? 25%पर्यंत. मग कुठला डॉक्टर 20% देईल, 25% देईल, पण देणार. तुमचं एकच काम आहे, फक्त ह्या सैनिक शेतकरीचं आयडेंटिटी कार्ड दाखवायचं आहे. कुठल्याही डॉक्टरकडे जावा, तुम्हाला प्रत्येक तालुक्याला फॅमिली डॉक्टर देतोय. तुमचा जो फॅमिली डॉक्टर आहे त्याचे फक्त फोटो काढून पाठवा, मी माझ्या फाउंडेशन वर घेतो त्यांना. तुम्ही तिकडे आयडी कार्ड दाखवलं तर 300 रुपयाच्या ठिकाणी 200 रुपये घेणार, 100 रुपयाच्या ठिकाणी तुमच्याकडे 75 रुपये घेणार. तुमचे पैसे वाचतील का नाही? जोरात बोला. वर्षभर किती पण वेळा तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. ठीक आहे. आता अजून एक रक्त लघवी चेकअप करतो मी आपण. त्यानंतर ऍडमिट झाला, रक्त लघवी चेकअप केली, तिथं सुद्धा आपण 1% ते 20% आर्थिक मदत करतो. हा भाग फार महत्वाचा आहे आणि ध्यान देऊन ऐका तुम्हाला काय करायचं. ज्या ठिकाणी माझी एखादी माऊली ऍडमिट झाली, कोणी रक्त लघवी चेकअप केलं, सोनोग्राफी झाली, MRI झाला, तर त्या ठिकाणी तुमच्याकडे बिल जमा करायचे आहे. आज इथं बसलेल्यापैकी सांगा मला किती लोकांना जर तुमच्याकडे पैसा पुष्कळ आहे नसता तरी पण आपल्याला स्वप्नात बघायचं, मी देणार नाही. पैसा पुष्कळ आहे असं समजा, शाळेमध्ये शिक्षक शिकवतो नाही, एक होती काय असते तरी जाऊ, तसं इथं पैसा नाही आहे. पण स्वप्नात विचार करायला काय केलं, तुमच्याकडे पैसा पुष्कळ आहे, कारण तुमच्याकडे पैसा पुष्कळ आहे. तुम्हाला जर ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर सरकारी दवाखाना आवडतो का प्रायव्हेट? व्हेरी गुड. मला पण कुठला आवडतो दवाखाना? काय नाराज आहे? नाराज आहे? जोरात बोला. कुठला दवाखाना आवडतो? आवाज नाही. इकडे ध्यान बसा. कुठला दवाखाना आवडतो? इकडे बोला. कुठला दवाखाना आवडतो? व्हेरी गुड. आणि जर पैसे भरपूर आहेत आणि शाळा तुम्हाला जिल्हा परिषदची आवडते का इंग्लिश मीडियम आवडते? जोरात बोला. म्हणजे आपला सरकारी डॉक्टर, जोरात बोलत आहे, सरकारी डॉक्टरवरती विश्वास, सरकारी शिक्षकावरती विश्वास, पण सरकारी नवरसा घ्यायला पाहिजे.
म्हणजे सरकारी डॉक्टर पण नको, सरकारी मास्टर पण नको, पण सरकारी नवरसार यायला पाहिजे. बरोबर आहे का चुकीचं आहे? काका पटलं का तुम्हाला? पटलं ना? सगळ्याची परिस्थिती हीच आहे. हसण्याची गोष्ट वेगळी आहे. खरोखर आपण जे सरकारी दवाखान्यामध्ये जातो ते मजबुरीमध्ये जातो, कारण आपल्याकडे पैसे नसतात. खरोखर तुमच्याकडे लाखो रुपये बँक बॅलन्स ठेवलेला, सगळं ठेवलेलं, गाडी वगैरे फोर व्हीलर सगळं आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्या बहिणीचं शिजर किंवा ऑपरेशन, हात मोडा, पाय मोडा, हार्टचं ऑपरेशन आहे. प्रत्येकाला वाटतं प्रायव्हेटला व्हावं, कारण सरकारी दवाखान्यामध्ये पाहिजे तशा सुविधा मिळत आपल्याला नाही, पाहिजे तसे औषध उपचार होत नाही, पाहिजे तसे डॉक्टर आपल्याला उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे. आपल्या जीवाबरोबर आपले जे नातेवाईक आहेत, आपल्या पोटी ज्यांनी जन्माला घेतले त्यांची पण काळजी प्रत्येकाला वाटते. म्हणून लोक लहानपण काय करतात, पण त्याला प्रायव्हेट मध्ये दाखवतात. बरोबर आहे का चुकीचं आहे? मग त्या ठिकाणी आपण हॉस्पिटल पण देतोय. आपण ह्या सातारा जिल्ह्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यासाठी, प्रत्येक तालुक्यामध्ये एक हॉस्पिटल, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सातारा जिल्ह्यासाठी कोरेगाव असेल, कटक असेल, कराड असेल, वाई असेल, सातारा असेल, सगळ्या ठिकाणी आपण एक हॉस्पिटल देतोय. त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. जर तुम्हाला मोबाईलचं ट्रीटमेंट पाहिजे सरकारी दवाखान्यामध्ये, तर ते जाऊ शकतो. आता सरकारी दवाखान्यामध्ये राजीव गांधी योजना असेल, तुमचं सावित्रीबाई फुले योजना असेल, केसरी रंगाचं कार्ड असेल, ज्या लोकांना तुम्हाला फुकट घ्यायचं आहे त्या सुविधा 100% घ्या. पण ज्या माझ्या माता भगिनींना वाटतं, माझ्या भावांना वाटतं की मला ट्रीटमेंट प्रायव्हेट मध्ये घ्यायचं आहे, त्यांनी आपल्या सैनिक शेतकरी फाउंडेशनचं जे हॉस्पिटल आपल्याबरोबर पॅनलवरती आहे त्याच्यामध्ये जर ट्रीटमेंट घेतलं तर तुम्हाला आर्थिक मदत केली जाते. डिलिव्हरी झाली किती लोकांचं? 60,000. बरोबर आहे. म्हणजे मिनिमम 50,000 तरी खर्च येतो नाही. गरीबाचा गरीब जरी दवाखाना असेल तर 50,000 खर्च आपल्याला येतो. आता तुमच्या केंद्र प्रमुखाचं काय काम आहे बघा, फार महत्वाचा मुद्दा चालू होता. आता जी पण माझ्या बहिणीचं जी सभासद आहे आणि तिने प्रायव्हेट दवाखान्यामध्ये, ही सगळी लिस्ट तुमच्याकडे असणार आहे केंद्र प्रमुखाकडे. ती जर म्हणली की काय मला ऍडमिट व्हायचं आहे आणि तुमचा दवाखाना कुठला आहे, ह्या सगळ्या दवाखान्याची लिस्ट महाराष्ट्राच्या केंद्र प्रमुखाकडे असते. तुम्ही दवाखाना सांगितलं, तिथं ऍडमिट झाली, तिचं बिल आलं 50,000 रुपये, ती 50,000चं बिल ती तुमच्याकडे आणून देणार आहे. कुठे आणून देणार? जोरात बोला. केंद्र प्रमुखाकडे आणून देणार. बरोबर. तर केंद्र प्रमुखाकडे आणून दिल्यानंतर त्याचं काम आहे ते बिल चेक करायचं. काय करायचं? बिल चेक करायचं. तुम्ही रानामध्ये जावा, घरामध्ये जावा, कुठेही जावा, तुम्हाला नोकरी सोडायची गरज नाही. संध्याकाळी घरी येतो नाही आपण, आल्यानंतर जर बिल त्या मागणीने ठेवलेलं आपल्याला तिथे ग्रामपंचायतचा दाखला लागत नाही, काय कुठलंही डॉक्युमेंट लावायची गरज नाही. जसं डॉक्टरचं बिल आले तसं तुमच्या घरामध्ये तिने दिलं. तुमचं काम आहे की सही शिक्का मारायचा. आता आज इथनं कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही घरी जावा आणि घरी गेल्यानंतर पहिलं सही शिक्का बनवून घ्या. मस्तपैकी शिक्का बनवा. केंद्र प्रमुख, त्या केंद्र प्रमुखाचे नाव आणि SHWF महाराष्ट्र राज्य, घ्याचं बिल शिक्का मारायचा, घ्याचं बिल शिक्का मारायचा, घ्याचं बिल शिक्का मारायचा. नवरामध्ये आला राव शिक्का, नवरा म्हणा कुठली पोस्ट मिळाली तुला? हा, शिक्का मारायचं काम करायचं, कारण तुमच्या सहीला महत्व आहे फार. तुमची जोपर्यंत सही नाही त्यामुळे कुठल्याही गावातल्या व्यक्तीला 1ही रुपयाची मदत मिळणार नाही. त्याला तुमचं नाव अखंड पंचकृषीमध्ये लोक घेतील. तर प्रत्येक सभासदामागं पहिल्यांदा किती रुपये दिले प्रत्येकाला? देणार आहे म्हणजे हुशार आहे विद्यार्थी सगळे. बरोबर. 75 रुपये. आता दुसरी मदत किती झाला ऐकायची? दुसरी मानधन. पहिले मानधन झाले 12,500 रुपये. बरोबर. दुसरे मानधन बोलायचं होतं त्यावेळेला दादा बोला. हे दादा आपण बघा जोरात बोला. त्यावेळेला दादा बोला. पॅडमेंट पिक्चर बघितलं नाही. पॅडवाला दादा बोला. पॅडवाली. बरोबर आहे. ह्या प्रोजेक्टचं नाव आहे. कारण 2017 साली मी हे अभियान चालू केलं. माझी मुलगी UPSCची तयारी करते, जयपूरला आहे. तिला त्रास झाला मासिक पाळीमध्ये. डॉक्टर म्हणले की 5 दिवस मला 1 महिन्यासारखं वाटतं. खूप त्रास झाला. त्यानंतर मी पॅडची खोज केली. पॅडमॅन पिक्चर बघितला. पॅडमॅन पिक्चर बघितला तुम्ही? तसा मीही बघितला. लास्टला पिक्चर बघत असताना रडलो सुद्धा मी स्वतः पॅड वापरले. तिथून चायनाला गेलो, चायनाचं पॅड आणलं. आज ॲनिनचं पॅड पण यूज केले ठिकाणी. ॲनिन 6 जे हिरव्या कलरची पट्टी असते, तुम्ही त्याला
250 रुपयाला एक पॅकेट आहे ते. बरोबर आहे, तुम्ही पण यूज केले. तर त्या पॅकेटची किंमत किती आहे? 200 ते 250 रुपयाला एक पॅकेट आहे. माझं टीव्ही आहे, साम टीव्ही, जी24 तास, एनडीटीव्ही इंडिया, ह्या चारही चॅनलला माझे मासिक पाळीवरती प्रोग्राम झालेले आहेत. कारण आज महिलांच्या मध्ये जुन्या काळामध्ये आपला कॅन्सर कमी होता, पण आज महिलांच्या मध्ये 80% महिलांच्या मध्ये कॅन्सर आहे. हा गव्हर्नमेंट WHO चा रिपोर्ट आहे. कारण जुन्या काळामध्ये महिला कपडा वापरायच्या, आपल्या आई वगैरे जुन्या काळामध्ये सूर्यप्रकाशाच्या रोशनीमध्ये सुकायचा आणि जुन्या काळामध्ये कुठंतरी आत्तीला मावशीला गाठ झाल्या असं ऐकायला मिळायचं. पण आजकालच्या काळामध्ये प्रत्येक गर्भाशयामध्ये गाठ झालेली आहे. आज या ठिकाणी जर मी डॉक्टरला बोलून चेक केलं तर 80% महिलांना कॅन्सर आहे. किती टक्के? 80%. तर त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायचा आहे. मी गेल्यानंतर तुम्ही युट्यूबला टाकून बघा, माझे सगळे चॅनलला प्रोग्राम झालेले आहे. मासिक पाळीवरती ओपन बनलेला आहे. जसा पॅडमॅन पिक्चर बघितला तसा भारत देशातला आर्मी मॅन टू पॅडमॅन तुमच्या समोर उभा आहे. तर ते पॅड सुद्धा आपल्याला द्यायचं. लवकरात लवकर आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉन्च करूया. पण त्याची किंमत 200 रुपये नाही, 250 रुपये नाही, 150 रुपये नाही, 100 रुपये नाही. फक्त माझ्या गरीब सगळ्या महिलांसाठी, माझ्या बहिणीसाठी फक्त आणि फक्त 49 रुपये ठेवणार आहे. किती रुपये ठेवणार किंमत? ओनली 49. मला पैसा कमवायचाच नाही, फक्त माणसं आणि तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू पाहिजे, त्यांचा आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद द्यायला तयार आहे तुम्ही? सगळ्यांचा आशीर्वाद मला पाहिजे. तुमच्यासाठी आपण जीव द्यायला पण तयार आहे. कारण आपल्या पाठीमागे आपलं नाव राहणार आहे. ज्या पद्धतीने मी पहिल्यांदा विचारलं की आपल्या आजोबांच्या वडिलांचं नाव माहित नाही, तीच तरह आपली सुद्धा होणार आहे. म्हणून जिंदगी जन्म कुठे झाला, गरीब घरी का श्रीमंत घरी, हे महत्वाचं नाहीये, पण त्याच्यामध्ये आपण कुठं आणि कसं जगतो हे फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने टावेल किंवा कपडे पिळून जगतो तशी जिंदगी जगायची आहे. घरचं पण काम करायचं आणि हे पण काम करायचं आहे. आता आपण पॅडवाली दिदीचा प्रोजेक्ट लॉन्च करतोय. हे जे मी प्रोडक्ट देणार आहे हे फक्त आणि फक्त केंद्र प्रमुखाला द्यायला आलं आहे, बाकी कोण देऊ शकत नाहीये. कुठल्या मेडिकलला मिळत नाहीये, डायरेक्ट तुमच्या केंद्रावरती मिळणार. आणि आता मला सांगा, मासिक पाळी बंद होणारी गोष्ट आहे का? प्रत्येक गावामध्ये मला सांगत आहे 200 महिला तर असतील, जास्त असतील कदाचित, 100-200. प्रत्येकाला 2-2 पॅकेट लागतात नाही 49 ची. जरी तिने 400 पाकिट घेतली तर 400 पाकिटचं 20,000 रुपये झाले. आणि जेवढी पण महिन्याला पाकिट जाणार ती त्याच्यावरती 10% पण तुम्हाला देणार आहे. म्हणजे जी पण काही मेडिकलला देत होतो त्यांनी कोणाला दिलं? पॅडवाले दिदी आणि पॅडवाला दादा. आपले दादा पण केंद्र प्रमुख असणार आहेत किंवा दिदी पण असणार आहे. ते तुम्ही द्यायचं आहे. तुमचं काम एकच आहे की तिकडे मी डॉक्टर किंवा नर्सला पाठवणार आहे सभा घ्यायला 2 महिन्यात 3 महिन्यात. तुमचं काम आहे की महिलांना एकदा जर ती पॅड दिलं तर मी गॅरंटी घेतो या ठिकाणी, कारण आजपर्यंत 2017ला ॲनिमल पॅड भारत देशात आणणारा पहिला माणूस मीच आहे. कारण माझ्यापासून 26 कंपन्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत आणि त्या 26 कंपन्या पण पॅड विकतात. पण जी आपला ब्रँड आहे तो ब्रँड आहे, पण तो ब्रँड आज सगळी झोपते नाही, कारण मी फक्त 49 रुपयामध्ये घेऊन आलेला आहे. फक्त तुम्ही एकच करायचं की महिलांना ग्रामपंचायतला किंवा तुमच्या पंचायत समितीच्या किंवा कुठल्या पण अंगणवाडी सेविकाला त्या हॉलमध्ये फक्त बोलवू शकता का नाही? त्या ठिकाणी नर्स येईल, डॉक्टर येते, ती सगळी सांगते आणि तिथून पॅड जाणार आहे. आणि एकदा जर महिलेने पॅड घेतलं तर परत ती दुसरं पॅड वापरणार नाही. आणि त्याच्यावरती जिंदगीभर तुम्हाला 10%, 10%, 10%, 10% जोपर्यंत टाळावा होत नाही म्हणत राहणार. 10%, 10%, 10%. चांगला आहे वाईट आहे? पहिलं मानधन काय दिलं नाही, पण मला वाटतं या ठिकाणी, कारण फॉरेन कंट्रीला बायका खांबा घेऊन थोडं बसतात. बघितलं ना आपण पिक्चरमध्ये फॉरेन कंट्रीला, मग इकडे बसत नाही का? इकडे काय लागणे घेतात का? आज मी काम म्हणलं, एक हसायची गोष्ट वेगळी आहे. आपल्या नवीन जनरेशन मध्ये पूर्वीच्या काळामधला नशेचा काळ वेगळा होता, पण आज नशेडी व्यक्ती 8वी 9वीची मुलं पण नशे घ्यायला लागली. ती नशेचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. कुठं तर आपल्याला ते थांबवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण महिन्यातनं 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं व्यसन मुक्ती अभियान पण गावामध्ये राबवणार आहोत. चांगलं आहे का? त्या व्यसन मुक्ती अभियानामध्ये तुमचं काम एवढंच आहे, जी पण नशेडी लोक आहेत त्यांना ग्रामपंचायत मध्ये घेऊन या. त्या ठिकाणी आपण डॉक्टर पाठवणार आहे. मग कुठं तर त्यांचा एका ठिकाणी कॅम्प घेणार. तुमच्या महिलांसाठी जे नर्स पाठवणार आहे, डॉक्टर पाठवणार आहे, त्याला पैसे द्यायची गरज नाही काउन्सिलिंगला. ज्या ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये डॉक्टर पाठवणार आहे त्यांना पैसे द्यायची गरज नाहीये. पण त्या डॉक्टरकडून जे पण प्रोडक्ट जातील, जे पण औषधं जातील, त्या औषधावरती पण माझ्या केंद्र प्रमुखाला 10%
संपलं माझ्याकडून. ठीक आहे. सगळ्यात पहिले माणसं 2 होतात, 4 होणार, 5 होणार, 10 होणार. कुठल्याही माझ्या बहिणीनं कुठल्याही भावानं टार्गेट घ्यायची गरज नाहीये. कारण कुठलंच टार्गेट घेऊ नका, डिप्रेशन मध्ये जाऊ नका, निवांत काम करा रिलॅक्सपणे. मग या वर्षी जर माझ्या दीपावली ताईची एवढी सगळी सभासद झाली तर हिचं मला 75 मिळणार का नाही? जोरात बोला. दुसऱ्या वर्षी दीपावली ताईची आपल्या मागं 75 रुपये पण लाईफ टाइम भरेपर्यंत मिळत राहणार आहे. तो सभासद जर आजारी पडला आपल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला त्याच्यावरती पण 10% मिळणार आहे. त्या सभासदाच्या घरी जर त्याच्या बायकोनं प्यार जरी वापरलं तर त्याच्यावर पण 10% मिळणार आहे. त्या सभासदानं जर शेतीमध्ये ड्रोन फवारणी केली तर त्याच्यावरती पण 10% मिळणार आहे. आणि त्या सभासदानं जर व्यसन मुक्तीमध्ये आला तर औषध घेतली तर त्याच्यावरती पण 10% मिळणार आहे. ते म्हणजे कर्जमुक्त अभियान. काय नाव आहे? जोरात बोला. कर्जमुक्त अभियान. आज या ठिकाणी 19,700 प्लस आत्महत्या झाल्या आपल्या शेतकऱ्यांच्या. मग त्याच्या मुलगीचं लग्न असेल, काय असेल, घरात कोण भाडी म्हणून येतंय, कोण गाडी म्हणून येतंय, कोण सुकावतंय, बँकवाले वकील मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या आतापासून आपल्या कुठल्या माणसाला भ्यायची गरज नाही. त्या दादाला म्हणायचं आज तुम्हाला पुरुष लोकांना सांगतो तुमच्यावरती पण आज कर्जाचा डोंगर भरपूर असतात. अशी घरामध्ये परिस्थिती असते. काय कायला खायला पण काय नसतं, मुलांना कपडे घ्यायला पण पैसे नसतात, यात्रा आलेली असते. सर फाउंडेशन तुमच्या बरोबर आहे. आपण त्यांचं कर्ज माफ नाही करणार पण आपण बँकेमध्ये जाऊन विनवणी करणार. 1 लाखाचं कर्ज असेल तर ते सेटलमेंट 20-30 हजारावरती कसं होईल? त्यासाठी वकील मॅडम बसलेत, आपले विभाग प्रमुख आहेत, तालुका अध्यक्ष आहेत. जर 4 महिने हप्ता थटले तर अजून 3-4 महिने कसं देता येतील? एखाद्याची गाडी म्हणून दिली तर ती रिटर्न कशी देता येईल? ह्या पद्धतीच्या मदती चांगल्या आहेत का वाईट आहेत? चांगल्या वाटतं. त्या ठिकाणी 2 पॉलिसी देण्यात त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे आपला केंद्र प्रमुख आता घरात काम करतो, रानात काम करतो, तुम्ही बाहेर जाता, कंपनीमध्ये जाता, कुठेही जाता तर त्या ठिकाणी 250 रुपये दिले तुम्ही प्रत्येकाने दिले का? 250 रुपये दिले नसले तर पटकन हे डोनेशन देत आहे. आणि 250 रुपये मध्ये आता जे 1.5 तास सांगितले एवढं सगळं मिळणार आहे. आणि 250 रुपये का गरजेचे सांगतो तुम्हाला. आपण पदासाठी कुणाकडून 1 रुपया घेत नाही. पदासाठी घेतले का पैसे कुणाकडून? 1 रुपया पदासाठी घेऊ नका. आज दीपावली ताई आहे, दीपावली ताईचे 100 मेंबर झाले, 100 सभासद झाले. 100 सभासदांवरती तिला 7,500 रुपये मिळणार का नाही? किती लाखाची? जोरात बोला. त्यानंतर जर एखादा केंद्र प्रमुखाचा जर मृत्यू होणार का नाही आपला? मृत्यू झाला तर आपण 100 केंद्र प्रमुखांकडे 1,000 रुपये काढणार. किती काढणार? 1,000 रुपये म्हणजे 1 लाख रुपये झाले. कोर कमिटीकडे 100 रुपये काढतात, ते 1 लाख रुपये झाले. आणि आपल्या पदाधिकाऱ्यांकडून 40-50 हजाराची जोडणी करणार. असं त्या कुटुंबामध्ये आपण तालुका अध्यक्ष आणि सगळीजण कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपयाचा रोख चेक घेऊन जाणार. तिकडे पाहिजे का ताकद? हे काय पाहिजे? ताकद बघा आता या ठिकाणी की लास्ट टाइम बेस्ट आता ताकद देतो तुम्हाला. ह्या ताकदीनंतर अजून तुमचं काम वाढणार आहे, आपलं संघटन वाढणार आहे. आज या ठिकाणी सरपंच जर असेल तर सरपंच एकटा असतो का सदस्य बळे असते? जोरात बोला. महिला बचत गटामध्ये अध्यक्ष एकटे असते का सर्व बचत गट असतो? बरोबर आहे. त्यानंतर नगरसेवक एकटा असतो का सगळेजण बळे असते त्याची? आमदार एकटा असतो का सगळेजण असतात? म्हणजे सगळ्यांच्या बरोबर सदस्य बळे असते. बरोबर आहे का? काय त्याच पद्धतीने आपल्या केंद्र प्रमुखाबरोबर पण आपण 9 जणांची सदस्य बॉडी घ्यायची आहे. किती जणांची? जोरात बोला. जोरात बोला. 9 जणांची सदस्य बॉडी घ्यायची आहे. आता त्या तुमच्या मैत्रिणी घ्या, नागिन घ्यायची, जी पुस्तक बोलत्या, बोटं मोडत्या, कसदार करत्या तसल्या मैत्रिणीवर घेऊ नका. तशीच बस म्हणावं त्या ठिकाणी. आणि जरी ती सभासद नाही झाली तरी पण जोरात हसायचं आणि झाली तरी पण हसायचं. लाखाची मिळाली, तिला किती मिळाली? आणि त्याच्याबरोबर जसं लाडक्या भावाचं किती हजार येतात तिथं आता? जोरात बोला. 1,500 येतात. तसं आपल्या सैनिक शेतकरीचे पेन्शन योजनेतून त्या जेवढ्या पण कोर कमिटीमध्ये असणार आहेत त्यांना अधिकार कुठलाही नाही आहे, सहीचा अधिकार नाही आहे. जसं सदस्य वाढीला सहीचा अधिकार असतो का? सरपंचाला असतो. तसं तुमच्या सदस्य वाढीला कुठलाही अधिकार नाही आहे. तरी सुद्धा त्यांना आपण महिन्याला 500 रुपये फिक्स मानधन देणार. आता या वर्धापन दिवसानिमित्त सगळेजण येणार का नाही? नाही आला तर पैसे मिळणार. मला काही प्रॉब्लेम नाही आता. तुम्ही अशा पद्धतीने अडकलेला आहात. आता एकदा भरती झालेल्या मागे जायचं. 15-16
नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये घेणार आहे. आता गजानन महाराजांना जाताना संध्याकाळी तुम्ही बसला ट्रेन, सकाळी बसला, महाराजांचं दर्शन घेतलं, संध्याकाळी आपला कार्यक्रम अटेंड केला, संध्याकाळी ट्रेन बसलं, सकाळ साताऱ्यामध्ये चांगला वाटेल. सगळेजण येताना 4-5 लोकांना घेऊन यायचं आहे, कारण बर्थडे आपला आहे. बर्थडे कोणाचा आहे? सैनिक शेतकरीचा आहे. कोणाचा आहे? जोरात बोला. कारण ज्याच्यावरती आपलं कुटुंब चालतं, ज्या चळवळीचा आपण मालक आहे, ज्याच्यासाठी तुमची इज्जत वाढणार आहे, मान सन्मान वाढणार आहे, अखंड गावामध्ये प्रत्येक 26 जानेवारीला, प्रत्येक 15 ऑगस्टला तुमचं नाव घेतलं जाणार आहे. तुम्हाला घेतल्याशिवाय सरपंच कुठलंही काम करणार नाही, एवढी तुमची प्रचिती होणार आहे त्या ठिकाणी. तर असं काम चांगलं आहे का वाईट आहे? तर ही कोर कमिटी परत एकदा सांगूया, 1 महिन्याच्या आतमध्ये तातडीनं बनवायचे, त्यांची नावं द्यायची ती. कोण म्हणलं कुटुंबातील एक सभासद होणार? सभासद आपल्याकडे लहान बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण सभासद व्हायला लागतात. तुम्हाला जर झाला तर 5 जण असतील. चला, छान प्रश्न. आणि ते 75 घेत असताना लगेच लोकांच्या समोर खिशामध्ये घालायचे, नंतर महिला 250 दिले, त्याला पहिले 75 घालायला खिशात, ती जरा घरात जाऊ दिला पाहिजे, त्यानंतर घाला तुम्ही, ठीक आहे. आणि जो वरचा फॉर्म आहे तो तुम्हाला जमा करायचा आहे विभाग प्रमुखाकडून तालुका अधीक्षकाकडे, त्याच्यावरती युपीआय नंबर लिहायचा आहे. पैसे कुणाच्याही हातात द्यायचं नाही, डायरेक्ट सैनिक शेतकरी फाउंडेशनला पैसे जमा होतील. जसे आता 10 जण आहेत, 10 जणांचे पैसे तुमच्याकडे आले 2,500 रुपये. 2,500 मध्ये तुम्ही 750 रुपये भरणार आहे, 750 तुम्हाला कट करून घेणार आहे, बरोबर. ते 1750 रुपये भरलेले युटीआर नंबर 10च्या 10 फॉर्मवरती युटीआर नंबर सेव्ह आहे, बरोबर. म्हणजे आपली जी अकाउंटवाली बसलेली आहे ती त्या ठिकाणी चेकिंग करेल की ह्या युटीआर नंबरवरती 10 लोक आहेत. त्याच्यामध्ये जर आपला तर आढळले तर डायरेक्ट टर्मिनेट शिवाय पर्याय नाहीये. ते केंद्र प्रमुखाला काय करायचं, 2-2 रजिस्टर घाला, 100-100 रुपयाची घ्या, कारण ही जिंदगी भरासाठी आहे. तुम्हाला सगळ्यात आपण चांगली घटना या ठिकाणी दिलेली आहे, ते म्हणजे नॉमिनेशन फॅसिलिटी. काय म्हणतो त्याला मराठीमध्ये आपण? वारस पद्धत. बोला, काय म्हणतो? वारस पद्धत. या ठिकाणी जर आपल्याला काय गलवाईट झालं, जर कोणाला काय मृत्यू झाला, घरातला कमवता व्यक्ती गेला, केंद्र प्रमुखाचा मृत्यू झाला, तर आपल्याला घ्यायचे कारण नाही, कारण आपल्यामध्ये निवडणूक नाही आहे. तुमच्या नंतर जी पण तुमची मुलगी असेल, मुलगा असेल, नवरा असेल, जो वारस असेल, त्याच्या नावावरती सेम टू सेम केंद्र प्रमुखाचा सगळा इन्कम जात राहतो. म्हणजे साताऱ्याच्या गादीमध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्राची राजधानी जी साताऱ्याची गादी, इथून आज आपण घोषणा करतोय आणि उद्यापासून आपल्या फायली द्यायच्या आहे. जी फाईल केंद्र प्रमुख पण घेऊ शकतो, विभाग प्रमुख पण घेऊ शकतो, तालुका अध्यक्ष पण घेऊ शकतो, जिल्हा अध्यक्ष पण घेऊ शकतो. फक्त फायली देण्याचं तुमचं काम करा. सिबिल चांगला पाहिजे, तुमचा इन्कम प्रूफची गरज नाही, मार्केज नाही, काहीच नाही. त्या ठिकाणी कुठं जमीन घेतलं जात नाही, घर बीर तसलं काही ठेवलं जात नाही, फक्त तुमचे डॉक्युमेंट पाहिजे. त्यामुळे लोन घेण्यापासून फेडण्यापर्यंत सगळं फाउंडेशन करत असतं. फक्त तुमच्या नावावरती तो ड्रोन असतो, पण आम्ही या ठिकाणी कुठेही वापरू शकतो महाराष्ट्रामध्ये. त्या बदल्यात तुम्हाला जोपर्यंत लोन दिले जातात तोपर्यंत तुम्हाला 50,000 रुपये महिन्याला दिले जातात. वेळ काढून आज रविवार असताना सुद्धा सामाजिक चळवळीमध्ये भाग घेण्यासाठी आला आणि या कार्यक्रमाला तुमच्या उपस्थितीमुळे 4 चांद लागले आणि सर्वजणांनी माझे तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सर्वांनी मेहनत घेतली. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा इथं आभार व्यक्त करतो आणि इथं सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.